वर्षापासून ज्या महाराष्ट्रावर असलेले काही संकट, ज्यामध्ये अतिवृष्टी असेल, इतर काही विषय असतील, त्याचा सगळ्याचा निकाल गणपती बाप्पांनी केलेला आहे. म्हणून हा एक आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही मानतो. गणरायाला सुद्धा आम्ही हेच साकडं घातलेलं आहे की महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीने पावलं ठेवते. त्यांना तुमचा आशीर्वाद, जे संकट येतात ते निवारण करण्यासाठी आम्हाला ताकद द्या. आणि ज्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला आम्हाला बळ द्यायचं, त्याला त्याच्या पायावर उभं करायचं. त्यासाठी सुद्धा हे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहेत. आमचे सहकारी सावे आहेत, ते स्वतः नांदेडला अनेक ठिकाणी जाऊन आले. म्हणून हा उत्सव साजरा करत असताना ज्याच्यावर संकट आलंय त्यांना सुद्धा धीर द्यायचं काम हे सरकार करतं. म्हणून आम्ही दोन्ही भूमिकेमध्ये आहोत. म्हणून गणरायाला साकडं घातलंय की आम्हा सर्वांना, सर्व शेतकरी बांधव असतील, कष्टकरी असतील, सर्वसामान्य असतील, त्यांना सगळ्याला बळ दे. ते संकट आमच्यावर येते. आता आरतीच्या वेळेस तुम्ही अचानक खैरे यांच्यावर रागावले. काय आरती करण्याचा परंपरा आहे ती काय? आणखी नाही, काही लोकांना त्यांचं असलेल्या आताचं अस्तित्वाबद्दलची जाणीव थोडीशी कमी जास्त होती. आणि कधी कधी त्यांना सांगावं लागतं की बाबा आता हे नाही येते दिवस, जे दिवस आहेत त्या दिवसाप्रमाणे थोडंसं असलं पाहिजे. कारण माणसाने परिस्थिती जाणीव ठेवली पाहिजे, हे सगळ्यांनाच माणसाने तेच सांगत होते का स्टेजवर. काय एवढं आम्ही त्याला एवढं सिरियस घेत नाही. आम्ही हसत खेळत सगळ्या गोष्टी करत असतो. गणपती उत्सव हा आमच्या जिल्ह्यातला, आमच्या शहरातला प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, मंत्री असेल, आम्ही सर्वजण एकमेकाच्या हातात हात घालून हा उत्सव साजरा करत असतो. सगळ्यांना सोबत घेऊन जात आहे. आता एकटे उरले ते सर्वजण आमच्या सोबतच आहेत, महायुती सोबत आहेत. महायुती आणखी मजबूतीने काम करेल.